जय श्री महाकाल. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सागर काकडे. आज माझा उज्जैनमध्ये तिसरा दिवस आहे. तर आता आपण जे उज्जैन मंदिराच्या बाहेरच्या साईडला म्हणजे जवळपास एक 4-5 मंदिरं आहे, ते मंदिरं फिरण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर सगळ्यात प्रथम आपण ह्या मंदिरात आलो आहे. या मंदिराचं नाव आहे ऋणमुक्तेश्वर. ऋणमुक्तेश्वर याचा अर्थ काय होतो? ऋण म्हणजे कोणी आपले उपकार केले, आपण कोणाकडून कर्ज घेतलं तर ते फेडण्यासाठी लोक श्रद्धेने येतात इथे. आणि श्रद्धेने इथे एक वस्तू असते ती देवास वाहतात आणि प्रार्थना करतात की माझ्यावर ज्यांचं ऋण आहे किंवा माझ्यावर कर्ज आहे ते लवकरात फिटावं. यासाठी या मंदिराकडं इथं आस्था जपली जाते. त्या श्रद्धेने भारतातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे येतात आणि आपल्या मनातली गोष्ट म्हणजे जी तुम्हाला सांगितली मी, उपकार असेल कोणाचे केलेले किंवा ऋण म्हणजे शक्यतो 80% तरी ज्यांच्यावर कर्ज असतं ते लोक इथे येऊन प्रार्थना करतात की लवकर आमच्या हातून आमचं या म्हणजे कर्ज वगैरे फिटावं. तर आपण बघूया आतमध्ये कसं काय मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा मित्रांनो, हे मंदिराचं नाव आहे ऋणमुक्तेश्वर. हे मंदिराचं गेट आहे, इथून आपण एंट्री करत आहे. आणि एक छोटंसं डाळ असतं, याच्यामध्ये एक नारळ असतो आणि हे आपण देवाला इथं चढवल्यानंतर आपण प्रार्थना करतो की माझ्या हातून चांगलं कार्य झालं पाहिजे, माझ्या दोन्ही हाताला एक बळ दिलं पाहिजे. मी व्यवसाय करत असेल किंवा मी एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असेल, नोकरी करत असेल तर माझ्या प्रयत्नांना यश द्यावं आणि ते यशाच्या मार्फत एक चांगल्या मार्गातून पैसा माझ्याकडे यावं, जे मी कष्ट करतो त्या स्वरूपाने, आणि माझ्यावर जे कर्ज आहे ते मिटावं, लवकरात लवकर फिटावं. तर हे बघू शकता आपण, हे नदीच्या किनारी मंदिर आहे. आणि या साईडला बघा भगवान शंकराची पिंड आहे. एक झाड आहे, त्या झाडाच्या खाली तिथे ते म्हणजे प्रकट झालेले हे असं मंदिर इथं आहे. चला, आता हे मी देवाला अर्पण करतो आणि माझ्या मनातली इच्छा बोलतो. चला. मी आता देवाला अर्पण केलं नारळ. आता याच्यामध्ये काय प्रथा आहे, ही मनातून मानलेली श्रद्धा आहे ॲक्च्युली. आणि आपण आलो तर हे कार्य करून घेऊ असं म्हणतो. याच्यामध्ये कसं असतं की आपण किंवा आपल्या वडिलांनी कधी कोणाचं कर्ज फेडलं नसेल काय, तर त्याचं पण म्हणजे जे आपल्या वडिलांनी वगैरे केलेलं असेल किंवा न कळत त्यांच्या हातून कोणाचं देणं राहिलं असेल किंवा कोणाचे उपकार राहिले असेल तर हे ऋणमुक्तेश्वर त्यासाठी प्रसिद्ध आहे. भाविक भक्त इथे येतात, त्याच श्रद्धेतून येतात की जे ऋण आहे ते आपल्याकडून फिटलं पाहिजे. तर मग मंदिरातलं दर्शन झाल्यानंतरनं मग पिंडीवर पाणी वाहिल्यानंतरनं मग आता गाईला चारा देण्यासाठी इथं आलो आहे. थोडंसं मनाला समाधान, आस्था, श्रद्धा, बस. कष्ट तर आपल्यालाच करायचं आहे, कर्ज तर आपल्यालाच फेडायचं आहे, पण त्याला कुठंतरी पाठिंबा मिळतो. त्या हिशोबाने इथं येऊन मनाची शांती होते. फार सुंदर सुंदर गाय आहे तिथे बघा, एकदम बिचाऱ्या. गौ माता की जय हो. जय नंदी महाराज की. हे एक असा छोटासा गोटा यांनी इथे केलेला आहे, ज्यामध्ये एक गौशाळा आहे छोटीशी. त्यामध्ये जे भाविक भक्त येतात आणि मग ह्या मंदिरात आल्यानंतर ना त्यांच्या हातून 20 रुपयाला पेंडी भेटते, एकदम हिरवीगार. ती 20 रुपयाला पेंडी घ्यायची आणि मग जसं तुमची इच्छा आहे, एका गाईला, 2 गाईला, सर्व गायांना त्या हिशोबाने त्यांना आपलं खायला द्यायचं. एवढंच मला खूप समाधान वाटतं. आणि यांना बघून असं, आणि गाईच्या याच्यावरून हात फिरवला किंवा टच केला तर एक वेगळा फील येतो, आपलं पण वाटतं आणि असं वाटतं की मला त्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. जय श्री महाकाल.